संबंधीची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक निर्णयाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेला असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांच्या आधी आपण स्मरण टाकतो तो सगळा कालखंडच कसा होता. कालखंड पैकीयांच्या हातात सत्ता होती, राज्य नव्हतं हातामध्ये, सामान्य माणसाचं जे स्वत्व आणि ते स्वत्व जागा करण्याच्या संबंधीचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक ऐतिहासिक काम आणि गरज जी होती त्याची पूर्तता ही गेली आणि त्यामधूनच हे राज्य उभं राहील. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राजे दरबारी झाले, संस्थानी झाले, पण या सगळ्या जी ओळख होती ती एका वेगळ्या पद्धतीने होती. देवगिरीचे राजे यादवांचं राज्य, दिल्लीचे राजे मोगलांचं राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवछत्रपतींचं राज्य हे कधी मुस्लिमचं राज्य झालेलं आहे. हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य, हे दलितांचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही संबंध जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देश कालखंड आहे. आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगानं आपल्याला परिचय लोकांच्या व्हावा यासाठी हे रणसिंग फुटलेलं आहे. ही तुतारी दिली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश ही पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्याच आणखी फुकण्याच्या संबंधीची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टाला प्रयत्न आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो नजरेसमोर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या आपल्या खेळाचं स्वागत अंतःकरणापासून करून मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं या ठिकाणी सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडावरती आज आपल्या या तुतारीचं अनावरण सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते पार पडलेला आहे. खरं म्हणजे रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी एकच शब्द बोलतो. या ठिकाणी रायगडावर एक टकमक टोक सुद्धा आहे आणि या टकमक टोकावरून गद्दारांचा नेहमी कडेलोट छत्रपती शिवाजी महाराज करत होते. ज्यांनी या महाराष्ट्राची पक्षाशी गद्दारी केलेली आहे त्यांचा कडेलोट या महाराष्ट्रातून जनता केल्याशिवाय नाही. या ठिकाणी आदर आणि या कार्यक्रमासाठी भावनाताई घाणेकर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना
या ठिकाणी माझे असणारे सगळे सहकारी यांनी जे याचे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी साहेबांचा आभार मानत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या ठिकाणी सुप्रियाताई सुळे, आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, राजेश टोपे साहेब, अनिल देशमुख साहेब, विजयाताई खान, वंदनाताई चव्हाण, या ठिकाणी सुनील भुसावळ, प्राजक्त तनपुरे, अशोक पवार